मार्केटसारखी पापडी चाट घरी बनवायची असेल तर इथे मी 1 ते 1.5 वाटी मैदा, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि थोडंसं कोमट पाणी घालून पीठ मळून घेतलं। त्यानंतर आता आपल्याला हे चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि त्याला गोल आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे। तर पापडी तेलात फुलू नये यासाठी आपण त्याला चमच्याने होल पाडून घेतले। त्यानंतर अगदी बारीक गॅसवरती तेलामध्ये पापडी तळून घ्यायची आहे लालसर रंग येऊपर्यंत। तर तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी आणि क्रंची पापडी तयार होते घरच्या घरी। त्यानंतर मी इथे 2 ते 3 बटाटे कुकरला बारीक गॅसवरती शिजवून घेतले आणि चिंचेची चटणी करण्यासाठी चिंचेचा कोळ काढून घेतला। पातेल्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचे, कोळ घालायचा चिंचेचा, वरतून चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साखर घालून बारीक गॅसवरती 2 ते 3 उकळी करून घ्यायची। पुदिन्याची चटणी तयार करण्यासाठी इथे कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, थोड्याशा फुटाण्याच्या डाळी, मीठ घालून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता पापडी चाट तयार करण्यासाठी वरतून उकडलेला बटाटा, शेव, दही, चिंचेची चटणी, हिरवी चटणी घालवायची आहे। तर नक्की ट्राय करा। ओके, बाय बाय।